गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करायचा आहे. चॅप्टर नंबर आहे 4. याचं नाव आहे ॲनिमल किंगडम्स. ओके, तर या चॅप्टरमध्ये आपल्याला ॲनिमल किंगडमला स्टडी करायचं आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये जवळपास ॲनिमल किंगडमचे जेवढे फायलम्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, तर ॲनिमल किंगडममध्ये आपण जे फायलम बघणार आहोत. ठीक आहे, तर टोटल ॲनिमल किंगडममध्ये 35 फायलम्स येतात. ओके, प्लुरल जर म्हणसाल तर याला फायला म्हणतात, सिंग्युलर असेल तर त्याला फायलम म्हणतात. ठीक आहे, तर सर्व जे ॲनिमल्स आहेत ते सर्व ॲनिमल्स एका स्पेशल किंगडममध्ये इन्क्लूड केलेले आहे, ज्याचं नाव आहे ॲनिमल किंगडम. ठीक आहे, तर ॲनिमल किंगडममध्ये 35 फायला आहेत. ठीक आहे, ज्याला आपण 2 पार्टमध्ये डिस्टिंग्विश किंवा डिफरेन्शिएट करू शकतो. तर या 35 फायलमला मेजर आणि मिनर अशा फायलामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. ठीक आहे, तर सुरुवातीचे जे 11 फायला आहेत ते मेजर फाईल आहेत आणि रिमेनिंग जे आहेत त्यांना मिनर फायला म्हणलेलं आहे. ठीक आहे, या चॅप्टरमध्ये आपल्याला या 11 फायलांचा स्टडी करायचा आहे. ठीक आहे, या 11 फायलाला पुन्हा 2 कॅटेगरीमध्ये डिवायडेड केलेलं आहे. ठीक आहे, तर पहिले जे 10 आहेत ते एका कॅटेगरीमध्ये आलेलं आहे. आणि एक वेगळा गेलेला आहे. ठीक आहे, तर हे पहिले जे 10 फायला आहेत जसं की पोरिफेरा, सिलेंड्रेटा, स्टेनोफोरा, प्लॅटीएल्मेंथिस, ॲस्कॅल्मेंथिस, ॲनेलिडा, इकॅनोडर्मेटा, आर्थ्रोपोडा, हे जे 10 फायलम्स आहेत. ठीक आहे, यांना घेतलेलं आपण पहिल्या ग्रुपमध्ये. या 10 फायलमला म्हणतात नॉन कॉर्डेट्स. ओके, आणि लास्ट 11चा जो फायलम आहे त्याला नाव दिलेलं आहे कॉर्डेट्स. ओके, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स हे काय आहे हे आपण याच व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत. एवढंसं तुम्ही लक्षात ठेवा की 11 मेजर फायलम्स आहेत, त्याच्यामध्ये 10 जे आहेत त्याला नॉन कॉर्डेट्स म्हणतात आणि 11वा जो आहे सिंगल 11वा त्याला कॉर्डेट्स असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, ॲनिमल्स काय आहे ते सांगण्याची गरज नाही, सर्वांना माहिती आहे. ते हेट्रोट्रॉपिक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत त्याला आपण ॲनिमल्स म्हणतो आहे, जे लोकोमोटरी सुद्धा आहेत. ठीक आहे, या सर्व ॲनिमलला विटकर या सायंटिस्ट R.H. विटकर या सायंटिस्टनी किंगडम ॲनिमिलियामध्ये क्लासिफाईड केलेलं आहे. ठीक आहे, तर दॅट इज अ किंगडम ॲनिमिलिया. तर मिलियन्स ऑफ स्पेसिस ॲनिमलच्या आपल्या सराउंडिंगमध्ये प्रेझेन्स आहे आणि इट इज नीड टू क्लासिफाईड देम. त्यांना क्लासिफाईड करण्याची गरज आहे, कारण की क्लासिफिकेशन केल्यामुळे जे काही नवीन स्पेसिस आपल्याला आयडेंटिफाय होणार आहे त्याला आपण एक सिस्टमॅटिक पोझिशनमध्ये ठेवू शकतो. त्यासाठी यांना क्लासिफाईड करण्याची गरज आहे. ठीक आहे, डायव्हर्सिटी जी प्रेझेन्स आहे ॲनिमलची, याच्यामध्ये आपण बऱ्याचशा ॲनिमलमध्ये काही सिमिलरिटीज बघू शकतो, काही डिफरन्सेस बघू शकतो इन देअर स्ट्रक्चर, देअर फॉर्म्स, देअर हॅबिटॅट वगैरे वगैरे. या सर्व त्याच्यामध्ये डिफरन्सेस असूनसुद्धा त्याच्यामध्ये काही फंडामेंटल्स फीचर्स आहेत जे एव्हरी इंडिव्हिज्युअलसाठी कॉमन्स आहेत. प्रत्येक स्पेसिसच्या इंडिव्हिज्युअलमध्ये तुम्हाला ती कॉमनली पाहायला मिळू शकतात. ठीक आहे, तर या फंडामेंटल फीचरवरून त्यांना आपण क्लासिफाईड केलेलं आहे, डिस्टिंग्विश केलेलं आहे. तर कोणकोणते फंडामेंटल फीचर्स आहेत जे प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये कॉमन्स आहेत. तर सर्वात पहिला जो आहे तो म्हणजे अरेंजमेंट ऑफ द सेल्स. ओके, तर किंगडम ॲनिमिलियामध्ये जेवढे ॲनिमल्स आहेत ते सर्व मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, पण त्यांच्यामध्ये एक फंडामेंटल फीचर आहे की अरेंजमेंट ऑफ सेल्स हे सर्वांमध्ये कॉमन्स आहेत. ठीक आहे, तर फर्स्ट फीचर आहे फंडामेंटल, ती म्हणजे अरेंजमेंट ऑफ सेल्स. सेकंड आहे बॉडी सिमेट्री. हे सर्व जे फीचर्स आहेत ते आपण 1 बाय 1 डिटेल्समध्ये बघणारच आहोत. त्याच्यानंतर आहे नेचर ऑफ द सिलोम म्हणजे बॉडी कॅव्हिटी. देन पॅटर्न ऑफ डायजेस्टिव्ह किंवा सर्क्युलेटरी किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स. ओके,
मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असल्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ऑर्गन सिस्टीम्स प्रेझेंट असणार आहे, पण त्याचं पॅटर्न्स काय आहे हे सुद्धा प्रत्येकामध्ये फंडामेंटल फीचर्स आहेत. याच्या बेसिसवरती आपण ॲनिमलचे ग्रुप्स केलेले आहेत, क्लास केलेले आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज अ क्लासिफिकेशन्स. ओके स्टुडंट्स, किंगडम ॲनिमलमध्ये 35 फायला आहेत. ओके, 35 फायला आहेत किंगडम ॲनिमलमध्ये, ज्याच्यामध्ये फक्त आपल्याला 11चा स्टडी करायचा आहे कारण ते मेजर आहेत. ठीक आहे, तर या 11मध्ये कोणकोणते फायला येतात ते मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत. ठीक आहे, इट स्टार्ट फ्रॉम द पोरीफेरा आणि इट्स एंड विथ द कॉर्डेटा. ठीक आहे, 11वा जो फायलम्स आहे तो आहे कॉर्डेटा आणि पहिला जो आहे तो पोरीफेरा. ठीक आहे, पण सुरुवातीला याच्यामध्ये पहिला जो फायलम होता तो होता प्रोटोझोआ. ठीक आहे, प्रोटो मीन्स फर्स्ट, झोआ मीन्स ॲनिमल. तर याच्यामध्ये सर्वात पहिला जो फायलम होता तो होता प्रोटोझोआ, पण मात्र आता याला वेगळा किंगडममध्ये इन्क्लूड केलेला आहे. प्रोटोझोआमध्ये जे ॲनिमल्स आहेत ते सिंगल सेल युकॅरियोटिक ॲनिमल्स आहेत. ठीक आहे, पण मात्र आता या फायलमला एक किंगडममध्ये कन्वर्ट केलेला आहे, त्यामुळे क्लासिफिकेशन आहे ते स्टार्ट होते फ्रॉम द सेकंड फायलम जो की आहे पोरीफेरा. ठीक आहे, तर पोरीफेरापासून ते द हेमिकॉर्डेटापर्यंत जे काही फायलम्स आहेत त्याला आपण मेजर फायलम म्हणलेला आहे, जे 10 फायलम्स आहेत. ठीक आहे, तर हे जे फायलम्स आहेत फ्रॉम द पोरीफेरा ते हेमिकॉर्डेटापर्यंत यांना मेटाझोआ म्हणतात, कारण की हे सर्व मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत. ठीक आहे, तर फ्रॉम द फर्स्ट टू 10 जे काही फायलम्स आहेत त्यांना मेटाझोआ, सॉरी नॉट 10, 11पर्यंत जे आहेत त्यांना मेटाझोआ म्हणतात, कारण की हे सर्व मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. मेटाझोआला आपण पुढे 2 ग्रुप्समध्ये डिफरेन्शिएट केलेला आहे. ठीक आहे, पहिला जो ग्रुप आहे त्याला म्हणतात, पहिला जो ग्रुप आहे तो आहे पॅराझोआ आणि दुसरा ग्रुप आहे युमेटाझोआ. ठीक आहे, तर पॅराझोआमध्ये येतो आहे एकच फायलम ज्याचं नाव आहे पोरीफेरा. ठीक आहे, रिमेनिंग जे काही फायलम्स आहेत ते येतात युमेटाझोआमध्ये. ठीक आहे, तरीसुद्धा मला लक्षात ठेवायचं आहे की जे काही 11 फायलम्स आहेत त्याला आपण मेटाझोआ म्हणणार आहोत, ज्याला 2 ग्रुपमध्ये डिफरेन्शिएट केलेला आहे, पॅराझोआ आणि युमेटाझोआ. पॅराझोआमध्ये पहिला फायलम येतो आहे, रिमेनिंग जेवढे काही फायलम्स आहेत ते सर्व युमेटाझोआमध्ये येतात. ठीक आहे, तर बेसिस ऑन द फंडामेंटल फीचर्स ऑफ द ॲनिमल्स त्याला आपण कशा प्रकारे क्लासिफाईड केलेले आहे आणि कोणकोणते ते फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स आहेत ते आपण आता डिटेलमध्ये 1 बाय 1 बघूया. ठीक आहे, तर बघूया कोणता फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स आहे जो ज्या बेसिसवरती ॲनिमलला आपण क्लासिफाईड केलेला आहे. तर पहिला फंडामेंटल फीचर आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन्स. ऑल ॲनिमल्स आर द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, मल्टीसेल्युलर्स आहेत, पण प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये अरेंजमेंट ऑफ द सेल्स ही वेगवेगळी आहे, डिफरंट आहे. ठीक आहे, ऑल मेंबर्स ऑफ द ॲनिमल्स आर मल्टीसेल्युलर्स. ॲनिमल किंगडमचे जेवढे काही मेंबर्स आहेत ते सर्व मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत, बट दे डू नॉट एक्झिबिट द सेम पॅटर्न ऑफ सेल ऑर्गनायझेशन. सेल ऑर्गनायझेशन पॅटर्न ते सर्वांमध्ये सारखं नाही आहे, वेगवेगळं आहे. ठीक आहे, तर काही जे ॲनिमल्स जर बघितलं मी सुरुवातीच्या फायलममध्ये, तर ते ॲनिमलची जी काही सेल ऑर्गनायझेशन्स आहेत ते फक्त सेल्सनी बनलेले आहेत. ओके, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची पुढची हिरेची सेल ऑर्गनायझेशन जी हिरेची आहे ती आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला सेल्सपासून टिश्यूज बनतात, टिश्यूपासून ऑर्गन बनतात, ऑर्गनच्या मिळून ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि ऑर्गन सिस्टीम मिळून ऑर्गॅनिझम्स तयार होतो. ही जी हिरेची आहे ती आपल्याला सुरुवातीच्या फायलमध्ये पाहायला मिळत नाही. ठीक आहे, तर जी काही लेवल ऑफ ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्यामध्ये पहिली जी लेवल्स आहेत जी कन्सिडर केलेली आहे फ्रॉम द फर्स्ट फायलम ती आहे सेल्युलर लेवलची. ठीक आहे, सेल्युलर ऑर्गनायझेशन्स. सेल्युलर ऑर्गनायझेशन जी लेवल्स आहेत याचे एक्झाम्पल्स आहे पोरीफेरा. ठीक आहे, एक्झाम्पल आहे फायलम पोरीफेरा.
किंवा सरळ आपण एक्झाम्पल देऊ शकतो स्पॉन्जिस. ओके. स्पॉन्जी जे आहे ते जी मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहे, पण बॉडीमध्ये फक्त सेल्स अरेंजमेंट आहे. ठीक आहे. खूप सारे सेल असून सुद्धा त्या सेलचं टिश्यू फॉर्म होत नाही आहे किंवा त्या टिश्यूचा ऑर्गन तयार होत नाही आहे. ठीक आहे. अशा प्रकारची जर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन असेल त्याला सेल्युलर ऑर्गनायझेशन्स म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट जी लेवल्स येते ती आहे टिश्यू लेवल. टिश्यू लेवल्स. ओके. याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये जे सेल्स आहेत त्यांनी टिश्यू फॉर्म केलेले आहेत, पण त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ऑर्गन्स मात्र फॉर्म नाही आहे. फक्त टिश्यू लेवलपर्यंत त्यांची बॉडी ऑर्गनाइज आहे. ओके. याचे एक्झाम्पल आहे सिलेंट्रेटा. फायलम सिलेंट्रेटा जे ॲनिमल्स आहेत ते टिश्यू लेवलचे ऑर्गनायझेशन दाखवतात. ठीक आहे. सो फायलम सिलेंट्रेटा इज अ टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. नेक्स्ट जी लेवल येते दॅट इज कॉल्ड ॲज अ ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन्स. ओके. म्हणजे इथे ॲनिमलच्या बॉडीमध्ये ऑर्गन्स तयार झालेले आहेत, पण ऑर्गनपासून सिस्टीम मात्र फॉर्म झालेली नाही आहे. ठीक आहे. ॲज एक्झाम्पल आहे लॅटी हेल्मॅन्थिस. ओके. फ्लॅट वॉर्म्स यांच्यामध्ये फक्त ऑर्गन्स तयार झालेले आहे, पण ऑर्गन सिस्टीम मात्र डेव्हलप झालेली नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेवल आहे ऑर्गन सिस्टीम्स. ओके. म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्यांच्यामध्ये टिश्यू फॉर्म झालेला आहे, टिश्यूपासून ऑर्गन तयार झालेले आहेत, ऑर्गनची डेव्हलपमेंट सिस्टीममध्ये तयार झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये ऑर्गन सिस्टीम्स प्रेझेन्स आहेत. फॉर एक्झाम्पल फ्रॉम द ॲनिलिडा टू कॉर्डेट्स. ओके. फायलम ॲनिलिडापासून ते कॉर्डेट्सपर्यंत जेवढे ॲनिमल्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टीम्स पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम. ओके. या सर्व सिस्टीम्स आहेत याच्यामध्ये डेव्हलप झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन्स आहेत. सेल्युलर लेवल्स ज्याच्यामध्ये फक्त सेल्स आहेत, जे काही फंक्शन असेल बॉडीचं ते फक्त सिंगल सेल्स त्यांचं काम परफॉर्म करत आहेत, ज्यांच्यापासून कोणत्या प्रकारचे टिश्यूज किंवा ऑर्गन तयार झालेले नाही आहे. सेकंड लेवल आहे टिश्यू लेवल. इथे फक्त टिश्यूज तयार झालेले आहेत, ऑर्गन मात्र डेव्हलप नाही आहे. ठीक आहे. सेकंड लेवल येते ऑर्गन लेवल्स. इथे ऑर्गन्स तयार झालेले आहेत, पण ऑर्गनने कोणत्या प्रकारची सिस्टीम तयार केलेली नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्गन सिस्टीम, म्हणजे इथे आता सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. ठीक आहे. तर ऑर्गन सिस्टीममध्ये सुद्धा जे काही सिस्टीम्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आपल्याला पाहायला स्टडी करत असताना आपल्याला त्याची डिफरंट जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहे. त्याच्यामध्ये आपण ही कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा बघणार आहोत की कोणत्या लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये या ॲनिमल्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही ऑर्गन सिस्टीम्स आहेत ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये स्टडी करायचीच आहेत. याच्यामध्ये आपण दोन एक्झाम्पल बघूया की फॉर एक्झाम्पल जर डायजेस्ट सिस्टीम जर बघायची असेल तर त्या ॲनिमलमध्ये कोणती डायजेस्ट सिस्टीम्स आहे ते आपल्याला बघायची आहे. ठीक आहे. म्हणजे डायजेस्ट सिस्टीम कंप्लीट आणि दुसरी जी आहे ती इनकम्प्लीट. ओके. दुसरी जी आहे ती आहे इनकम्प्लीट. ओके. तर कंप्लीट डायजेस्ट सिस्टीम कशाला म्हणतात किंवा इनकम्प्लीट डायजेस्ट सिस्टीम कशाला म्हणतात, तर ड्युरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट जर एकच जर ओपनिंग जर असेल त्या ॲनिमल्समध्ये फॉर द डायजेशन्स तर त्याला इनकम्प्लीट डायजेशन म्हणतात. ठीक आहे. इनकम्प्लीट डायजेस्ट सिस्टीम म्हणतात. म्हणजे डायजेशनसाठी जर फक्त माउथ आणि ॲनस हे त्यांच्यासाठी जर सिंगल ओपनिंग जर ॲनिमलमध्ये जर असेल तर त्याला आपण इनकम्प्लीट डायजेस्ट सिस्टीम म्हणणार. ठीक आहे. आणि दोन्ही जर असतील ॲनस आणि माउथ हे दोन्ही ओपनिंग जर प्रेझेंट जर असतील तर त्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला आपण कंप्लीट डायजेस्ट सिस्टीम ॲज अ कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला सांगायचं की कोणत्या प्रकारची सर्क्युलेटरी सिस्टीम याच्यामध्ये प्रेझेन्स आहे. ठीक आहे. एक आहे क्लोज टाईप आणि दुसरी आहे ओपन टाईप. ओके. म्हणजे जे काही सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये ब्लड फ्लो होत आहे ते जर ब्लड वेसलमधूनच जर फ्लो होत असेल, बॉडी कॅव्हिटीमध्ये जात नसेल तर त्या प्रकारची जी सर्क्युलेटरी सिस्टीम असेल त्याला आपण म्हणणार आहोत क्लोज टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे. आणि जर ब्लड वेसलमधून जर बॉडी कॅव्हिटीमध्ये जात असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत ओपन टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे.
तर याचेसुद्धा आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहे की कोणत्या प्रकारची सिस्टीम प्रेझेन्स आहे आणि कोणती सिस्टीम तिथे वर्क करते आहे. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं आपल्याला ते आहे सिमेंट्री. ओके, मॅथमॅटिक्समध्ये तुम्ही सिमेंट्री शिकले असाल. ठीक आहे, तर सिमेंट्री म्हणजे काय, तर एखाद्या ॲनिमलच्या सेंट्रल पॉईंटमधून एखादा ॲक्सिस जर आपण पास केला असेल आणि बॉडी दोन सारख्या भागामध्ये जर डिवायडेड होत असेल तर त्याला म्हणतात सिमेंट्री. ओके, आणि असं जर होत नसेल तर दॅट इज कॉल्ड ॲज असिमेट्रिकल. ठीक आहे, तर सिमेंट्री आपल्याला 3 पार्टमध्ये बघायची आहे. 3 प्रकारची सिमेंट्री असते. ठीक आहे, पहिली जी आहे ती असिमेट्रिक, दुसरी आहे रॅडियल सिमेंट्री, तिसरी जी आहे ती बायलॅटरल सिमेंट्री. ओके, एखाद्या ऑर्गॅनिझमच्या सेंट्रल पॉईंटमध्ये जर एखादा ॲक्सिस पास केला, ठीक आहे, कोणता एक्स वाय झेड तिन्हीपैकी कोणता ॲक्सिस जर आपण युटिलाइज करत असेल आणि त्यामुळे त्याची बॉडी दोन सारख्या भागामध्ये डिवायडेड होत असेल तर त्याला आपण सिमेंट्री म्हणतो. आणि जर होत नसेल तर त्याला आपण म्हणणार आहोत असिमेट्रिकल. याचे एक्झाम्पल्स आहे पोरीफेरा किंवा अमिबा किंवा प्रोटोझोन्स. प्रोटोझोन्स जे ॲनिमल्स आहेत ते सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहेत. त्यांची बॉडीचा शेप हा ॲक्युरेट नाही आहे. ठीक आहे, तेव्हा त्याला कोणत्याच ॲक्सिसने आपण डिवायडेड किंवा डिफरन्शिएट करू शकत नाही आहे. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची आपल्याला सिमेंट्री पाहायला मिळत नाही आहे. ठीक आहे, तर असे जे ॲनिमल्स असतात त्याला असिमेट्रिकल ॲनिमल्स म्हणतात. ठीक आहे, आणि सिमेंट्री जर दाखवत असेल तर त्याला आपण रॅडियल सिमेंट्री म्हणणार. ठीक आहे, म्हणजे रॅडियल ॲक्सिसनं जर बॉडी डिवायडेड होत असेल तर त्याला रॅडियल सिमेंट्री म्हणणार. लॅटरली जर बॉडी डिफरन्शिएट होत असेल दोन सारख्या भागामध्ये तर त्याला आपण लॅटरल सिमेंट्री म्हणणार. ठीक आहे, सेंट्रल ॲक्सिसमध्ये जर आपण एखादा ॲक्सिस जर पास केला असेल तर तिथे बॉडी दोन सारख्या भागमध्ये जर डिवाइड होत असेल त्याला बायलॅटरल सिमेंट्री म्हणतात. ठीक आहे, आणि जर बॉडीला डिवायडेड करण्यासाठी 2 ॲक्सिस लागत असेल किंवा 3 ॲक्सिस लागत असेल तर त्यानुसार त्याला आपण ट्रायलॅटरल सिमेंट्री, टेट्रालॅटरल सिमेंट्री किंवा पेंटालॅटरल सिमेंट्री म्हणू शकतो, किंवा बाय रॅडियल सिमेंट्री किंवा ट्राय रॅडियल सिमेंट्री वगैरे म्हणू शकतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये बायलॅटरल जर एक्झाम्पल म्हणसाल तर ह्युमन बीन्स आहेत, क्रॅब्स आहेत, आर्थ्रोपोडास आहेत. ओके, आणि एक जर मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल सांगायचं झालं पेंटालॅटरल सिमेंट्रीचं ते म्हणजे इकेनोडर्मेटा. इकेनोडर्मेटामध्ये जे काही स्टारफिश आहेत तर या स्टारफिशमध्ये 5 आर्म्स असतात आणि या 5 आर्म्सला जर आपण सिमेंट्री दाखवायची असेल तर प्रत्येक आर्म्समधून आपल्याला एक ॲक्सिस पास करावा लागेल. म्हणजे इथे आपल्याला 5 ॲक्सिस लागणार आहे. म्हणजे ती जी सिमेंट्री असेल ती असणार आहे पेंटालॅटरल सिमेंट्री. ओके, तर अशा प्रकारे याला म्हणतात सिमेंट्री. ओके, नेक्स्ट जे फीचर बघायचे ते आहे डायप्लोब्लास्टिक्स आणि ट्रायप्लोब्लास्टिक्स. ओके, तर ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंट होत असताना एम्ब्रिओमध्ये काही एम्ब्रिओनिक लेयर्स तयार होत असतात. ठीक आहे, त्या बेसिसवरती की त्या ॲनिमलमध्ये ड्युरिंग द एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटमध्ये किती एम्ब्रिओनिक लेयर्स तयार झाल्या होत्या त्याच्या बेसिसवरती आपण हे फीचर्स घेतलेलं आहे. ज्याचं नाव आहे डायप्लोब्लास्टिक्स आणि ट्रायप्लोब्लास्टिक्स ॲनिमल्स. ओके, ॲनिमल कोणत्या ॲनिमलला म्हणतात, ज्या ॲनिमलच्या एम्ब्रिओनिक डेव्हलपमेंटमध्ये 2 एम्ब्रिओनिक लेयर्स डेव्हलप झालेल्या असतील तर आपण डायप्लोब्लास्टिक्स ॲनिमल्स म्हणतो. ठीक आहे, 2 एम्ब्रिओनिक लेयर जर असतील, ओके, 2 एम्ब्रिओनिक लेयर जर डेव्हलप झालेले असतील तर त्याला आपण डायप्लोब्लास्टिक्स ॲनिमल म्हणणार. ठीक आहे, आणि जर 3 लेयर जर तयार झाल्या असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रायप्लोब्लास्टिक्स ॲनिमल्स. ओके, इथे मी एक डायग्राम काढलेली आहे जी तुम्हाला बोर्डवरती दिसत असेल. या डायग्राममध्ये तुम्हाला 3 कलर दिसत आहेत. एक ब्ल्यू आहे, आउटर लेयर जी आहे ती ब्ल्यू कलरची आहे, त्याच्या आतमध्ये रेड कलरची आहे, रेडच्या आतमध्ये तुम्हाला ब्लॅक कलरची सुद्धा एक लेयर दिसते. ठीक आहे, तर ब्ल्यू कलरची जी लेयर्स आहे त्याला नाव दिलेलं आहे एक्टोडर्म्स. ब्ल्यू कलरच्या सेल्सपासून जी लेयर दाखवलेली आहेत त्याला म्हणतात एक्टोडर्म्स. ओके, रेड कलरची जी आहे त्याला मेझोडर्म्स म्हणतात. मेझोडर्म्स. ओके, आणि ब्लॅक कलरची जी आहे तिला म्हणतात एंडोडर्म्स. इट कॉल्ड ॲज एंडोडर्म्स. डर्म म्हणजे लेअर, एंडो मीन्स इनर साईड. ओके, तर सर्वात बाहेरची जी लेअर आहे ती एक्टोडर्म्स आहे, सर्वात आतली जी लेयर्स आहे ती आहे एंडोडर्म्स आहे.
दोघांच्यामधलं जे आहे त्याला म्हणतात मेसोडर्म्स. ओके, तर अशा प्रकारे ड्युरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट 3 लेयर्स डेव्हलप होत असतात. ज्या ॲनिमलमध्ये ह्या 3 लेयर्स डेव्हलप होतात त्यांना आपण ट्रायपोप्लास्टिक्स ॲनिमल्स म्हणतो. ठीक आहे, आणि ज्या ॲनिमलमध्ये फक्त एक्टोडर्म्स आणि एंडोडर्म्स तयार होतात त्यांना आपण डायप्लोप्लास्टिक्स ॲनिमल्स म्हणतो. ठीक आहे, तर प्लॅटीहेल्मिंथेस जे आहे ते याचे एक्झाम्पल्स आहेत. प्लॅटीहेल्मिंथेस सिलेंट्रेटा हे याचे एक्झाम्पल्स आहेत, ज्याच्यामध्ये 2च लेअर डेव्हलप होतात. पण फ्रॉम द ॲनिलिडा टू द कॉर्डेट्स जे सर्व ॲनिमल्स आहेत ते सर्व ट्रायपोप्लास्टिक्स ॲनिमल्स आहेत. ठीक आहे, तर डायप्लोप्लास्टिक ॲनिमलमध्ये 2 लेअर असतात, एक्टोडर्म्स आणि एंडोडर्म्स, आणि यांच्या मधोमध्ये एक अनडिफरेन्शिएटेड लेअरसुद्धा प्रेझेंट असते. अनडिफरेन्शिएटेड लेअर जिला नाव दिलेलं आहे मेसोगेलिया. ओके, तर इथे मी डायग्राम दाखवलेली आहे. या डायग्राममध्ये जी काही रेड कलरची सेल्स आहेत, या ठिकाणी हे रेड कलरचे सेल नसून तिथे फक्त एक लेअर तयार झालेली असते जी एक्टोडर्मला आणि मेसोडर्मला सेपरेट करते. ओके, पण ती अनडिफरेन्शिएट झालेली आहे. ठीक आहे, तर ही लेअरसुद्धा डायप्लोप्लास्टिकमध्ये असते, पण त्याला आपण लेअर कन्सिडर करणार नाही आहे. ठीक आहे, तर लेअर असणार फक्त 2च, आउटर असणार एक्टोडर्म्स, इनर असणार एंडोडर्म्स, तर त्याला म्हणणार आपण डायप्लोप्लास्टिक्स ॲनिमल्स. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघूया, नेक्स्ट फीचर बघूया. नेक्स्ट फीचर आहे सिलोम. ओके, सिलोम कशाला म्हणतात, तर सिलोम इज कॉल्ड ॲज अ बॉडी कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटी जे काही आपल्या स्टमकमध्ये कॅव्हिटी आहे त्याला बॉडी कॅव्हिटी म्हणत नाही आहे. ठीक आहे, तर गट वॉल्स आणि बॉडी वॉल या दोघांमध्ये जो गॅप राहतो, जी स्पेस राहते, त्याला बॉडी कॅव्हिटी म्हणतात, आणि या बॉडी कॅव्हिटीला आपण म्हणलेलं आहे सिलोम. ओके, तर प्रेझेन्स ऑफ और absence ऑफ बॉडी कॅव्हिटी बिटवीन बॉडी वॉल अँड गट वॉल. ओके, गट म्हणजे ॲलिमेंटरी कॅनल्स, याच्यामध्ये जी गॅप आहे त्याला बॉडी कॅव्हिटी म्हणतो. त्याच्या प्रेझेन्स आणि ॲब्सेन्सवरती आपण या ॲनिमल्सला क्लासिफाईड केलेल्या 3 कॅटेगरीजमध्ये. ठीक आहे, फर्स्ट आहे असिलोमेट, सिडोसिलोमेट आणि सिलोमेट. ओके, सिलोमेट म्हणजे ज्या ॲनिमल्समध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेन्स आहे त्याला आपण सिलोमेट म्हणणार आहे. त्याची एक डायग्राम आपण इथं काढलेलं आहे. तो दिस इज द सिलो. ओके, किंवा सिलोमेट ॲनिमलची बॉडी कॅव्हिटी. इथे बघा 3 लेयर्स आहेत, ब्ल्यू, रेड आणि ब्लॅक, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म्स, आणि बॉडी कॅव्हिटी जी प्रेझेन्स आहे ती मेसोडर्ममध्ये फॉर्म झालेली आहे. ठीक आहे, मेसोडर्ममध्ये जर बॉडी कॅव्हिटी तयार होत असेल तर त्याला ट्रू सिलोमेट म्हणतात, किंवा त्याला सिलोमेट म्हणतात, किंवा यू सिलोमेट म्हणतात. तर अशा प्रकारे याची डायग्राम आहे सिलोमेटची, त्याला ट्रू सिलोमेट म्हणतात. तर बॉडी कॅव्हिटी जर मेसोडर्ममध्ये तयार होत असेल त्याला सिलोमेट म्हणतात. ठीक आहे, ज्या ॲनिमलमध्ये बॉडी कॅव्हिटी तयार होतच नाही आहे, ठीक आहे, त्याला आपण म्हणणार आहोत असिलोमेट. ओके, त्याची डायग्राम आपण इथे काढलेली आहे. तर इट इज सिलोमेट ॲनिमलची डायग्राम. ठीक आहे, 3 लेयर्स तयार झालेले आहे, पण त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे बॉडी कॅव्हिटी प्रेझेन्स नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे सिडो सिलोमेट्स. सिडो म्हणजे फॉल्स, म्हणजे बॉडी कॅव्हिटी आहे पण ती ट्रू बॉडी कॅव्हिटी नाही आहे, म्हणजे ती बॉडी कॅव्हिटी ही मेसोडर्ममध्ये तयार झालेली नाही आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी जी बॉडी कॅव्हिटी तयार होते ती तयार होते बिटवीन द एक्टोडर्म आणि एंडोडर्म्स. एक्टोडर्म आणि एंडोडर्मच्या मधामध्ये जर बॉडी कॅव्हिटी तयार होत असेल तर त्या सिलोमला, त्या बॉडी कॅव्हिटीला म्हणतात सिडो सिलोमेट. ओके, तर या डायग्राममध्ये आपण दाखवलेलं आहे. इट इज अ सिडो सिलोमेट. ओके, म्हणजे जी असिलोमेटचं एक्झाम्पल आहे सिलेंट्रेटा, आणि सिडो सिलोमेटचं एक्झाम्पल आहे प्लॅटीहेल्मिंथेस, आणि रिमेनिंग जे आहेत ते सिलोमेट्स ती म्हणजे ॲनिलिडापासून ते द कॉर्डेट्सपर्यंत सर्व जे आहेत ते सिलोमेट्स आहेत. ठीक आहे, ज्यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी तयार झालेली आहे. ठीक आहे, हे जे सिलोमेट्स आहेत त्याला आपण अगेन डिवाइड केलेले आहेत 2 पार्ट्समध्ये. एक आहे सिझोसिओल आणि दुसरा आहे इंट्रोसिओल्स. ओके, सिलोमेट्स जे सिलोमेट्स आहेत ज्यांच्यामध्ये ट्रू बॉडी कॅव्हिटी तयार झालेली आहे ड्यू टू द मेसोडर्म्स. मेसोडर्ममध्ये कॅव्हिटी तयार झाल्यामुळे जी कॅव्हिटी तयार होते त्याला आपण सिझोसिओल्स म्हणतो. ठीक आहे,
आणि याच्या व्यतिरिक्त आणखी दुसऱ्या कारणात जर बॉडी कॅव्हिटी तयार होत असेल इन द मेझोडर्म दॅट इज कॉल्ड ॲज अ एंट्रोसियस. तर अशा प्रकारे 3 प्रकार आहे, सिलोमेट, सिडोसिलोमेट आणि सिलोमेट. ओके, बॉडी कॅव्हिटी जर नसेल तर सिलोमेट, असिलोमेट. बॉडी कॅव्हिटी जर असेल तर सिलोमेट, ट्रू बॉडी कॅव्हिटी जर असेल तर सिलोमेट किंवा युसिलोमेट सुद्धा याला म्हणतात. ठीक आहे, बॉडी कॅव्हिटी जर मेझोडर्ममध्ये फॉर्म होत असेल तर त्याला सिलोमेट म्हणतात. अदरवाईज जर दुसऱ्या ठिकाणी जर बॉडी कॅव्हिटी तयार होत असेल त्याला ट्रू सिलोमेट किंवा सिलोमेट म्हणत नाही, त्यांना सिडोसिलोमेट म्हणतात. ठीक आहे, ज्या ऑर्गॅनिझममध्ये कॅव्हिटी असते त्याला सिलोमेट म्हणतात, आणि त्या बॉडी कॅव्हिटीला आपण सिलोम म्हणतो. ठीक आहे, तर याचे आपण 3 डायग्राम्स इथे काढलेल्या आहेत. नेक्स्ट जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती आहे सेगमेंटेशन्स. ओके, तुम्ही जर अर्थ फॉर्म बघितलं असेल तर तुमची जी बॉडी आहे ती छोट्या छोट्या सेगमेंटमध्ये डिवायडेड झालेली असते, त्याला सेगमेंटेशन्स म्हणतात. ओके, द बॉडी इज एक्सटर्नली और इंटरनली डिवायडेड इंटू द सेगमेंट विथ द सिरियल सिक्वेन्स ऑफ ॲट लिस्ट द सेम ओरिजिन्स. ओके, ते सेगमेंट रिपीटिव्ह असतात, पुन्हा पुन्हा रिपीट झालेले असतात, आणि त्याच्यातले जे इंटरनल ऑर्गन्स असतात ते सुद्धा सेम असतात, सारखेच असतात. असे जर बॉडी जर डिवायडेड झाले असतील सेगमेंटमध्ये तर त्याला सेगमेंटेशन म्हणतात. आणि जी बॉडी या प्रकारचं पॅटर्न शो करते त्याला मेटामेरिकल बॉडीज म्हणतात, आणि त्या फेनॉमेनाला म्हणतात मेटामेरिझम्स. मेटामेरिझम्स. ओके, आणि ती बॉडी जी आहे जी या प्रकारचं सेगमेंटेशन शो करते त्याला मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी म्हणतात. ठीक आहे, तर एक्झाम्पल्स आहेत अर्थवॉर्म्स. नेक्स्ट जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आहे नोटोकॉर्ड्स. नोटोकॉर्ड्स म्हणजे काय, तर इट इज अ मेझोडर्मल इन ओरिजिन्स, मेझोडर्म्स या लेअरपासून बनते, अँड इट इज अ रॉड लाईक स्ट्रक्चर विच आर प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ ऑर्गॅनिझम्स. ओके, ड्युरिंग द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट, एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट होत असताना मेझोडर्मलच्या लेअरपासून एक रॉड लाईक स्ट्रक्चर डॉर्सल साईडला तयार होते, त्याला नोटोकॉर्ड्स म्हणतात. याच्यामध्ये स्पायनल कॉर्ड प्रोटेक्ट केला जात असतो, त्याला नोटोकॉर्ड्स म्हणतात. तर प्रेझेन्स ऑफ और अब्सेन्स ऑफ द नोटोकॉर्ड्स जे काही ॲनिमल्स आहेत ते आपण 2 कॅटेगरीजमध्ये डिफरेन्शिएट करत असतो. ठीक आहे, तर जे ॲनिमल्समध्ये हा नोटोकॉर्ड्स प्रेझेंट असतो, हे जे रॉड लाईक स्ट्रक्चर आहे ते प्रेझेंट असते, त्या ॲनिमल्सला आपण कॉर्डेट्स म्हणतो. ठीक आहे, तर ज्या ॲनिमलमध्ये प्रेझेन्स आहेत ते सर्व ॲनिमल्स आपण एकाच फायलममध्ये इन्क्लूड केलेला आहे. जो फायलम्स आहे तो आहे 11 नंबरचा फायलम, ज्या फायलमचं नावसुद्धा तेच आहे, ती म्हणजे फायलम कॉर्डेटा. ओके, फायलम कॉर्डेटा जर सोडला तर राहिलेले बाकी जेवढे फायलम्स आहेत, जे काही 10 राहिलेले फायलम्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत नॉन कॉर्डेट्स. ओके, म्हणजे ज्या ॲनिमल्समध्ये हा नोटोकॉर्ड ॲब्सेंट असेल त्याला आपण म्हणणार नॉन कॉर्डेट्स, आणि ज्याच्यामध्ये प्रेझेंट असेल त्याला म्हणणार आपण कॉर्डेट्स. ओके, तर 10 फायलम जे आहेत ते नॉन कॉर्डेट्स आहेत, आणि 11चा जो फायलम आहे तो कॉर्डेट्स फायलम्स आहेत. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे सर्व फायलम्स 1 बाय 1 बघूया. सर्वात पहिले आपण बघूया पहिला फायलम, त्याचं नाव आहे फायलम पोरीफेरा.